सर लीगल एंट्री नाही यांची. कोण आहे कोणाचं आहे शोरूम कोणाचं आहे त्याला बोलव हां त्याला फोन कर बोलव त्याला फोन कर त्याला. सर हे लीगल एंट्री नाही करते. सर बोलताय यांच्याकडे मॅन पॉवर नाही यांच्याकडे सपोर्ट नाही 3 महिन्यापासून गाड्या तर विकताय. सेल तर होतं आम्हाला भरून द्यावं लागतं आमची तिथं. आता ते बोलता का तुम्हालाच द्यावं लागेल आम्ही काय करणार नाही. गाडी उभी स्टाफ येते धावायला पहिली म्हणे 4 तो डिस्प्ले जमा करा मी बोल काहीच ॲक्शन नाही. यार तर कोर्ट येते कन्झ्युमर पोर्टलला कंप्लेंट दाखल केली. कन्झ्युमर पोर्टलचा नियम असा आहे तर तुम्हाला 1 महिन्याच्या आत रिप्लाय द्यावा लागतो. तर पूर्ण 1 महिना झालं होतं तरी पण तुमचा रिप्लाय आला नाही मागच्या 23 तारखेला. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं मी ग्राहक क्रमांकाला हेल्पलाईनला कॉल केलं. ते म्हणे का तुम्ही आता ई जागृती पोर्टलला जा म्हणजे तुम्ही लिगली पिटिशन फाईल करा. काम काय म्हणजे आपण काम धंदेवाले लाख रुपये 1.5 लाख रुपयाच्या गाडीसाठी मग आपल्याला काय कामं धंदे सोडून वकीलचे चक्कर ॲडव्होकेट हायर करा याची काय चालू होते. मी सर्व रिटर्न कंप्लेंट पण केली होतं तुमच्या मला आहे ना बँकेचं गॅप पण झालेलं मी सर्व ते डॉक्युमेंटेशन पण केलं नाही बघा काहीच करत नाही. हे बघा हा तांत्रिक मुद्दा आहे. हा तांत्रिक मुद्दा आहे आणि कस्टमर हा कंपनीशी निगडीत तांत्रिक मुद्दा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन एक तर कंपनी देऊ शकते किंवा तुम्हाला ग्राहक तक्रार मंच निवारण देऊ शकते. दोघांपैकी एक देऊ शकते. त्याच्यामुळे ना यांनी केलं त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना तिकडे ॲप्लिकेशन देऊन तुम्हाला तिकडे पिटिशन फाईल करावं लागेल यांच्या विरोधात. तरच तुम्हाला हे मिळेल. तुम्ही जमून किंवा हे करून तुमचा वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही तुम्हाला. पण आता नाही ह्या गाड्या तुम्ही कुठे घरी घेऊन जाणार का आता बरोबर आहे. याची जबाबदारी कोणाची आहे यांची. आता यांनी जबाबदारी जर नाही पाळली यांची तर वरपासून यांना हे होईल. फोन लावला का सर पण मग आता त्यांचे वरिष्ठ बोलवले 1 मिनिट ते आल्यानंतर यांची जबाबदारी नसेल यांनी जॉब कार्ड ओपन नाही केली हे बोलतील तुमच्याकडे गाडी जॉब कार्ड ओपन नाही लीगली जॉब कार्ड नाही पण सर हे का आमच्या ढकलून देतील जॉब कार्ड नाही. सातपूरच्या गाड्या कोणाच्या आहेत इकडे बाजूला तिकडचं सर असं आन्सर गेलेले ज्यांच्या गाड्या सातपूरला आहेत ते इथं अजिबात थांबू नका. तुम्ही सातपूरला जावा. ज्यांच्या गाड्या इथे आहेत ते फक्त थांबा इथे. त्यांचा ऑन पेपर घेतो. चला बाकीचं चला सातपूरला जावा. बाकी सातपूरला जा नाहीतर काय होईल जमावबंदी लागू आहे सगळं जावा तुम्ही सातपूरला जावा. त्यांचा जो माणूस आहे ना आपण त्याला बोलवलं आहे तो आल्यानंतर आपण पुढचं करू ना. कारण हे पण इथे दोघं कामगार आहेत. म्हणजे काय करता हे लोक तुमची कंप्लेंट सॉल्व्ह झाली आता OTP आपल्याकडून घेऊन टाकताय. आपण द्यायला तुम्ही का देता पण दिली सर आपल्याला काय आशा आहे की करून देतील पाहिजे ठीक आहे ना. आणि नंतर कुठलं जॉब कार्ड ओपन शॉर्ट काढल्यानंतर पण दाखवणार. हे बघा विक्री देणं घेणं किंवा व्यवहार करणं हा आर्थिक व्यवहार करणं हा ग्राहकाच्या संरक्षणाशी निगडीत आहे. पोलिसांशी निगडीत नाहीत. ग्राहक संरक्षण निगडीत आहे. ग्राहक संरक्षण मंचाने आम्हाला आदेश दिल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू त्याच्यामध्ये. पण तुम्हाला अगोदर तिकडे रितसर कारवाई करावी लागेल त्यांच्या विरोधात. मग सर्वांनी तिकडेच आलं इथं चर्चा करण्यापेक्षा इथं गाडी सातपूरला गेली मी कंप्लेंट इथे रजिस्टर ठीक आहे ना. आता त्यांचा जो कोणी येतोय ना वरिष्ठ त्याच्याशी आम्ही बोलतो तो काय त्यांना माहिती आहे अरे बाबा मला बोलून घेऊ दे ना. सरांना बोलतो ना. त्यांचा जो कोणी प्रतिनिधी आल्यानंतर त्याच्याशी आम्ही डिस्कस करतो. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो आपण. तुमचे 1-2 लोक या त्याप्रमाणे आपण रिझॉल्व्ह करू. प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह लागला तर त्या जबाबदार राहतील त्याला. असं थोडी आहे ना. लोकांनी पैसे देऊन गाड्या घेतल्या त्यांना काम करणं भागच आहे आणि त्यांना ते वेळेत करून देणं भाग आहे त्यांना. हां त्यासाठी काही कंपनीचे नॉर्म्स आहेत ना. एक रिक्वेस्ट आहे ज्या टाईमापर्यंत पूर्ण गाड्या रिपेअर होत नाही नवीन यांना नाही करत नाही सर. पण ॲक्च्युली त्याच्यासाठी हे बघ खरेदी विक्रीचा हा जो काय फंडा आहे किंवा हे जे आहे ना हे पोलीस खात्याशी निगडीत नाही.
आम्ही त्यांना सांगू बंद करा, कशासाठी बंद करा, काय बंद करा किंवा काय हे करा, बरोबर आहे. त्याच्यासाठी हां. complaint करा. ठीक आहे. आम्ही त्यांना फॉर्मली सांगू शकतो की लोकांचा रोष आहे तोपर्यंत तुम्ही त्यांच्या गाड्या लवकर रिपेअर करून परत करा म्हणून. ठीक आहे, एवढं आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकतो, सांगू शकतो आम्ही त्यांना. त्यांचे प्रतिनिधी निघाले तिकडून, आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी डिस्कस करू. ठीक आहे, आता जमू नका इथे, तुम्ही आपापल्या घरी जा. एकच request आहे.